आज नगरला आलो होतो रामराम पानवाल्याच्या उद्घाटनासाठी, पण त्याच्यात पोराने एवढा धिंगाणा घातला की आपल्या गोपी शेटचा पर चष्मा तोडला. तर रामराम भावनो, मी तुमचा लाडका गावऱ्या, स्वागत आहे तुमचं आपल्या चका नवीन व्हिडिओ. तर पब्लिक, आज आपण निघलो होतो नगरला आपल्या सुमी शेटच्या 5 स्टॉलच्या ओपनिंग साठी. शॉप येऊन तर पोहोचलो होतो तेवढे सुमी शेट मधले आपल्या कटिंग करा जायचं. मग काय मस्त पैकी कटिंग विटिंग करून घेतली. तेवढं त्यांना शॉप बरोबर फोन आला की सुमी शेट आपल्याला आपल्या स्टॉल वरती ना बऱ्याचशा गोष्टी कमी तेवढ्या येते आता घेऊन. मग काय त्या वस्तू आम्ही खरेदी करण्यासाठी डायरेक्ट येऊन पोहोचलो होतो नगर मध्ये. आता इथं आले सुमी शेट काय म्हणते. रामराम मित्रांनो, असं घ्यावं लागत आणि काम धंदा करावा लागतो, नाही तर लय अवघड जातं. आता ओपनिंग तर संध्याकाळी 6 वाजता होती, पण आमची गडबड डायरेक्ट सकाळी 11 वाजल्यापासूनच सुरू झाली होती. कारण निम्म नियोजन आपल्या का आणि आपल्या गणू शेटक होतं. आता कुठे गेला सुमी शेटचे फॉलोअर्स भेटा नाही असं कधी होणार नाही. मस्त पैकी फॉलोअर सोबत सुमी शेटनी फोटो बिटो काढले. तेवढ्या सुमी शेटनी मस्त पैकी त्यांचा बॅनरचा फोटो बिटो दाखवला. म्हटले असं असं नियोजन केलेलं आपण एकदम खतरनाक. मग त्यानंतर आपण येऊन पोहोचतो शॉप वरती. आता इथे ना मस्त पैकी फुलचंद बनवायचं काम सुरू होतं आणि इकडे तो पोहतर ना डेकोरेशन वाल्यांचं सुद्धा काम सुरू झालं होतं. आता नियोजन एवढं खतरनाक चाललं होतं की फार दिवसाची कधी संध्याकाळ झाली काय कळालंच नाही. संध्याकाळ पोहतर डेकोरेशन वाले सगळं काम पण उरकलं आणि इकडे सगळा ताफा पण तयार झाला होता. म्हणजेच आपले सगळे फेमस रेस्टॉरंटच्या गाड्या बिड्या सगळ्या एका ताफ्यात लावून घेतल्या आणि इकडे ओपनिंगला पण एकदम खतरनाक धिंगाणा झाला. आता तो कसा लवकरच सांगतो त्यासाठी पहिलं तुमच्या भावाला फॉलो करून